की आता तर सरकारकडे बहुमत आहे. तुम्ही सरकारवर आरोप करत आहात, की सरकारच हे सगळं करतंय वगैरे, वगैरे. पण हे सगळं बहुमत आहे, चांगला राज्यकारभार करण्याची संधी आहे. असं असताना सरकार हे का करेल? काय त्याच्यामागचा उद्देश असू बहुमत शकतो? असलं तरी 3 पक्ष आहेत. हं. तुम्ही आज नेते बघितले त्या पक्षातले जे आज सत्तेत आहेत, कुठंतरी कुरघोड्याचं राजकारण आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आता मगाशी मी टीव्हीवर ऐकत होतो आणि इथं बसून सुद्धा ऐकत होतो. सकपाल साहेब त्या ठिकाणी बोलले की वरच्या हाऊसमध्ये म्हणजे MLC जिथं असतात तिथं विधान परिषदेमध्ये ज्या उपमुख्यमंत्री बोलत होते आणि मुख्यमंत्र्यांकडे त्या ठिकाणी हातवारे करत होते, ते म्हणाले की तिथं त्यांनी परत एकदा टीव्ही समोर ते आणलं, पण ते तसं नाही आहे. ते बोलत असताना विधान परिषदेमध्ये जे नोटिंग केलं जातं त्याच्यामध्ये ते रजिस्टर होऊन गेलं. हे एक प्रकारचं राजकारण आहे. बाहेर वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं जातं. मुख्यमंत्री साहेब जेव्हा 2 उपमुख्यमंत्री असतील आणि आता कदाचित एका मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं जातं, त्याच्यामध्ये त्यांच्या आमदारांना आणि नेत्यांना संदेश काय देत आहेत की तुमच्या नेत्याचंच मी ऐकत नाही, जर काम करायचं असेल तर माझ्याकडे तुम्ही या, मग मी तुमचं काम करतो. हे जे कुरघोड्या आज केल्या जातात, म्हणजे एवढं बहुमत असताना सुद्धा म्हणजे आजच्या इतिहासामध्ये पहिल्याच बजेटमध्ये सरकारबद्दल इतके लोक नकारात्मक झालेत. पहिल्या 4 महिन्यामध्ये असं कधी तिथं झालं नव्हतं. म्हणजे यांना फायर फायटिंग सुद्धा करता येत नाही. आणि तुम्ही जर बघितलं तर एखाद्या मुद्द्यावर वेगळ्या दिशेने जर लोकांचं ध्यान घेऊन जायचं असेल तर औरंगजेबचा मुद्दा आणला, तो फ्लॉप गेला. लोक ते स्वीकारायला तयार नाही. त्यांची जी मेन बॉडी RSS त्यांनी सुद्धा BJPला वाऱ्यावर सोडून दिलं. मग आता दुसरा मुद्दा कुठं आणायचा, तर आता दिशा सॅलियनचा मुद्दा तिथं आणला. आता माझं असं मत आहे की आज जे लोक आहेत त्यांना हाताला काम आणि पोटाला अन्न नाही. शेतकरी, कष्टकरी, युवा, विद्यार्थी, महिला आज अडचणीत आहेत. त्यांच्याबद्दल आज बोललं जात नाही, चर्चा केली जात नाही. पण कशावर चर्चा केली जाते तर एक थडगं, नाही तर या विषयावर की तो विषय आज रेलेव्हंटच नाही आहे. आज काय पाहिजे. आणि दुसरं कसं, श्रीमंताला काही फरक पडत नाही. FD असतात, धंदा मोठा असतो. पण आजचं काम आज एखाद्या गरीबाला नाही मिळालं तर अख्खं कुटुंब आज उपाशी राहू शकतं. शिक्षण आज नाही नीट मिळालं तर पुढे त्याला नोकरी चांगली मिळू शकत नाही. त्यामुळे कसं आहे, आपण सगळे सायलोजमध्ये काम करतो. सरकार म्हणून सुद्धा आपण सायलोजमध्ये काम करतो आणि विरोधक म्हणून पण मला कधी कधी वाटतं आम्ही चुकतो की हे काय करतात, त्यांच्या पिचवर आणायला बघतात आम्हाला आणि आम्ही त्यांच्या पिचवर जातो की चला त्यांनी औरंगजेबचा मुद्दा काढला आणि आम्ही त्याला काउंटर करत बसलो. आम्ही सुद्धा काही प्रमाणात स्ट्रॅटेजी बदलल्या पाहिजे आणि कुठेतरी सरकारला सुद्धा जमिनीवर आणावं लागेल की बाबा मुद्द्याचं बोला. आज मुद्द्याचं नाही बोललो तर महाराष्ट्र असाच मागे होत जाईल. आणि आम्ही जेव्हा गुजरातबद्दल सारखं बोलतो ते म्हणतात तुम्ही गुजरातची पब्लिसिटी करता. अरे गुजरात गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या फार पुढे गेलंय आणि आपण फार मागे राहिलेलो आहे. लोकसंख्या गुजरातची 7 कोटी आहे, आपण 12 कोटीला आहोत आणि आपलं जर तुम्ही पर कॅपिटल इन्कम बघितलं ते घटत